महाराष्ट्रावरील वाढत्या कर्जबोजावरून विरोधकांनी मात्र टीकास्त्र डागलंय। महाराष्ट्रात मोठी आर्थिक लूट सुरू आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्रावर 10 लाख कोटींचा कर्जाचा डोंगर आहे असं राऊतांनी म्हटलंय। तर याआधी महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रासारखं राज्य कर्जबाजारी होण्याला महायुती जबाबदार आहे अशी टीका नाना पटोलेंनी केली। नवनाथ बन यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्राचं दिवाळं ठाकरे सरकारनं काढलं होतं असं बन यांनी म्हटलंय। कोस्टल रोड, समृद्धी, मेट्रोचं काम फडणवीसांच्या नेतृत्वात झालं असंही नवनाथ बन यांनी म्हटलं। शिक्षणापासून रोजगारापर्यंत या महाराष्ट्रानं या सरकारच्या काळात काय प्रगती केली याविषयी मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधला पाहिजे। इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचा वर कर्जाचा डोंगर होण्यामध्ये झाला। राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधी झाली नव्हती। आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का? केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार, विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये महायुतीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। आता महाराष्ट्रामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की सगळीकडे गड्ड्याचं साम्राज्य आहे। गावात लोकांना चालायला रस्ते नाहीत, हायवेमध्ये सुद्धा, मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे। आणि म्हणून या राज्याचं काय करणार हे सरकार? ज्या पद्धतीनं अदानीला महाराष्ट्र कमी भावामध्ये विकायचं काम केलं जातो आहे, तोही सुद्धा आपल्याच्या सगळ्यांच्या समोर आता दिसते आहे। त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये खंडणी वसूल करण्याचं काम, खंडणी खोर म्हटलं की महाराष्ट्रात कुणाचं नाव समोर येतं तर उभाटा गटातल्या लोकांचं नाव समोर येतंय। मेट्रो सारखे चांगले प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वात केले आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात केलंय, परंतु तेही तुम्हाला पटत नाही आणि त्यालाही नावं ठेवण्याचं काम, त्यालाही दोष देण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलं जातंय। तुमच्या कार्यकाळात काय बांधलं असेल तर संजय राऊत यांनी भांडूपमध्ये चांगलं घर बांधलं असेल, संजय राऊत यांनी अलिबागमध्ये आलिशान फार्म हाऊस बांधलेलं आहे। अशा पद्धतीचा आम्ही फार्म हाऊस बांधत नाही, तर आम्ही जनतेची सेवा करतोय।